नवी मुंबई आवाज, अपनी आवाज। जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण। 7 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 200 मतदान केंद्र सज्ज झालेत। रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड नगर परिषदेसाठी तर देवरुख, लांजा आणि गुहागर नगरपंचायतीसाठी निवडणुकांचा धुराळा उडलाय। 200 मतदान केंद्रांसाठी 1200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। ईव्हीएम मशीनचे वाटप करण्यात आले। सर्वाधिक मतदान केंद्र रत्नागिरी नगर परिषदेमध्ये असणार आहे। इथे एकूण 70 मतदार केंद्र असणार आहेत। 441 ईव्हीएम मशीन मतदानासाठी राखीव असणार आहे। नमस्कार, मी जीवन देसाई, निवडणूक निर्णय अधिकारी, रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी उद्या सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये मतदान होणार आहे। आणि त्यासाठी आजचा जो दिवस आहे तर रत्नागिरी नगर परिषदेमध्ये एकूण 69 मतदान केंद्र आहेत। आणि या 69 मतदान केंद्रावर जो नेमलेला स्टाफ आहे तो जवळजवळ 345 इतका आहे। त्यामध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, त्याचबरोबर इतर कर्मचारी असा 345 स्टाफ आपण नियुक्त केलेला आहे। त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्राला पोलीस कर्मचारी याप्रमाणे बंदोबस्तासाठी देखील मनुष्यबळ नियुक्त करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर एकूण 69 मतदान केंद्र आहेत त्यावर 64,746 इतके मतदारसंख्या आहेत। त्यामध्ये पुरुष मतदार जे आहेत ते 31,324, महिला मतदार आहेत 33,421 आणि इतर मतदार 1 असे एकूण 64,746 इतके मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावतील। मतदानाची वेळ आहे सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30। आज या ठिकाणी ईव्हीएम आणि त्यांचं जे मतदानाचं आवश्यक साहित्य आहे ते साहित्य आज वितरण या ठिकाणी सुरू आहे। आणि आज ते साहित्य घेतल्यानंतर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी हे या ठिकाणी तपासणी करतील आणि नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर रवाना होतील।